मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवा वाद असल्याची जोरदार चर्चा। एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन विभागांकडून दोन वेगवेगळे आदेश। बेस्टचा अतिरिक्त कार्यभार शिंदेंनी अश्विनी जोशींकडे दिला। राज्यातल्या 5 ज्योतिर्लिंगांचा आणखी विकास होणार। विकास करण्यासाठी आयएएस अधिकारी नियुक्त। राज्यातल्या 5 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। खालिद का शिवाजी चित्रपटाला विरोध। अहिल्यानगरच्या हिंदुत्ववादी संघटनांनी दर्शवला विरोध। चित्रपट प्रदर्शित करू नये, संघटनेची मागणी। भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे भाऊक। प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर। किरकोळ वादात निकुळे यांनी बंदूक काढल्याचा त्यांच्यावर केला गेला होता आरोप। प्रो गोविंदा लीग सीझन 3 चा भव्य शुभारंभ। मीरा भाईंदरमध्ये क्रिकेटपटू क्रिस गेलची उपस्थिती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील होते उपस्थित। नागपूरमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन। पालिकेच्या उपायुक्तांना मनसेकडनं कोंबड्यांची भेट। अवैध चिकन मटण मार्केटला नागरिकांनी दर्शवला विरोध। बीडमधल्या महादेव मुंडे मृत्यू प्रकरणी आरोपींची नावं सांगणाऱ्याला एसआयटी देणार बक्षीस। एसआयटीकडून पत्रक जारी करत नागरिकांना आवाहन। माहिती देणाऱ्यांची नावं गोपनीय ठेवली जाणार। चीनी बेदाण्याविरोधात सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा मोर्चा। चीनी बेदाण्यावर बंदी आणण्याची केली मागणी। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यामध्ये यश। पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या जावयाचा हैदोस। टोळक्यांना आणून वाहनांची केली तोडफोड। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।